नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. लेटेस्ट अपडेट आणि नोटिफिकेशन आपण घेऊन येत असतो आणि त्याचबरोबर घेऊन येत असतो दर्जेदार कंटेंट. विद्यार्थी मित्रांनो, आजही असंच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. ती आहे नाशिक महानगरपालिकेमधली जी भरती आहे, टेक्निकल लेवलच्या ह्या पोस्ट होत्या त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काही अपडेट आहे ते परीक्षेशी संबंधित आहे. काय अपडेट आहे याच्यामध्ये, जे ग्रुप लेवल टायमर यूज करणार आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम डेट आणि हॉल तिकीट संबंधी जे काही अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तिकडे घंटी आहे ती घंटी प्रेस करा, जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला वेळेत मिळत राहतील. ओके, नाशिक महानगरपालिकेची 2025 ची जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये जी एक्झाम डेट आहे, तर अजून ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईटवरती जरी काही आलेलं नसेल तरी न्यूजपेपरच्या माध्यमातून जे काही भरती आहे, आता हे सर्व पदांसाठीची जरी याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तरी याच्यामध्ये आपल्याला 114 जागा ज्या होत्या त्या तुमच्या इंजिनिअरिंगच्या होत्या. बरोबर आहे, 114 जागा. आणि ह्या ज्या जागा आहे याच्यामध्ये सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, या जागा होत्या. तर या संबंधी जी एक्झाम आहे ती 24 आणि 25 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. महाराष्ट्रामधल्या विविध केंद्रावरती याची लेखी परीक्षा होणार आहे. 11 केंद्र त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. आणि महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्या मार्फत हे माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही जी एक्झाम आहे ही TCS घेणार आहे. ओके, आणि 24 आणि 25 फेब्रुवारीची तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे. आता हे परत एकदा सांगतो की महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अजून जे ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे किंवा इन्फॉर्मेशन आलेली नाही, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच न्यूजपेपरच्या माध्यमातून ही बातमी जी आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, हे जे टेक्निकल पदं होती यांची 114 जागा आणि तसंच बाकीच्या 186 जागा होत्या. मग त्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल किंवा बाकीचे जे काही ज्याला म्हणतो फायरमॅन असेल, तर असे हे पदं जे होते या संबंधीची ही एक्झामिनेशन आहे. आता याच्यामध्ये हे पण लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं जे एक्झाम ओरिएंटेड आहे, कारण TCS ही एक्झाम घेणार आहे. मागच्या TCSच्या एक्झामिनेशन्समध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, ती बेसिकली आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्येही कुठे मेन्शन नव्हतं. तर त्या अनुषंगाने आता एवढं तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की 24 आणि 25 तारखेला जर ही एक्झाम असेल स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप लेवल टायमर हा जो याच्या अगोदरही काही एक्झामिनेशनमध्ये वापरण्यात आलेला आहे TCS तर्फे, तर हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. याच्यामध्ये परत एकदा सांगतो मी तुम्हाला की ह्या अपडेट आल्या याचा अर्थ जे डेटचे कन्फर्मेशन ज्या अपडेट आहेत त्याही लवकरच वेबसाईटवरती येतील. तुम्हाला ग्रुप लेवल टायमर कदाचित माहिती असेल. याच्यामध्ये स्पेसिफिकली 4 सेक्शन जे आहेत, ABCD असे ग्रुप्स केले जातात. आपल्याला माहिती आहे या एक्झाममध्ये 100 MCQ असणार आहे. बरोबर आहे, आणि 2 तासाचा वेळ आहे आपल्याला, म्हणजे 120 मिनिटं आपल्याला टोटल मिळणार आहे. पण याच्यामध्ये हे जे 100 प्रश्न आहेत हे 25, 25 आणि 25 आणि परत 25 अशा 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेले आहेत. आणि प्रत्येक सेक्शनला, प्रत्येक ग्रुपला 30 मिनिटं असे 30 मिनिटं त्यांनी काय केलेले आहेत, दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक 25 प्रश्नासाठी 30 मिनिटं जे आहेत ते दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला काय फॉलो करायचंय, हे जे 25 प्रश्न आहेत हे 25 प्रश्न 4ही ते तुमचे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्सचे हे प्रश्न असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सिव्हिलसाठी बघूया. सिव्हिलसाठी जर आपल्याला बघायचं झालं तर 4 ग्रुप केलेले आहेत त्यांनी, A, B, C आणि D. आपल्याला माहिती आहे मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि विषयाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत हे याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. मग 25 प्रश्न जे काही तुमचे ग्रुप A चे आहेत त्याच्यामध्ये मराठीचाही असेल, इंग्लिशचाही असेल, सामान्य ज्ञानचाही असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे टेक्निकलचे प्रश्न आहेत हे पण असेल. आणि या 25 प्रश्नाला सोडवण्यासाठी 30 मिनिटाचा टाइम त्यांनी दिलेला आहे.
एक लक्षात ठेवा की एक सेक्शन जोपर्यंत तुमचा कंप्लीट 30 मिनिट होत नाहीत, लॅप्स होत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे. सपोज तुमचे 25 प्रश्न 20 मिनिटांमध्ये संपले, तर राहिलेले 10 मिनिट मी सेकंड स्लॉट मध्ये जातो किंवा सेकंड ग्रुप मध्ये, असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट 25 प्रश्न परत तसेच असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुमच्या भाषा असतील, सामान्य ज्ञान असेल, टेक्निकल प्रश्न असतील, हे असतील. त्याच्यासाठी वेगळी 30 मिनिटं आहेत. परत वेगळा ग्रुप 30 मिनिटं आणि शेवटचा ग्रुप 30 मिनिटं, असे तुम्हाला 100 प्रश्न आणि 120 मिनिटं मिळणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की बेसिकली जर आपण बघितलं तर इथे तुम्ही एखादा रिव्ह्यू साठी जर गेलात, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी पर्टिक्युलर क्वेश्चन्स वरती, सपोज आपल्याला तिकडे 4 ऑप्शन्स आहेत, 4 ऑप्शन्स पैकी मला माहिती आहे की हा बी मे बी असू शकतो, पण मी कन्फर्म नाही. मग अशा वेळेस मी काय करतो, मी रिव्ह्यू साठी जातो. मी रिव्ह्यूला टिक केलं तर मी परत त्या क्वेश्चन्स वरती जाऊ शकतो. याच्यामध्ये त्यांनी हे पण मेन्शन केलेलं आहे की त्या पर्टिक्युलर ग्रुपचा ज्या टायमिंग आहे त्याच टायमिंग मध्ये तुम्ही रिव्ह्यू वरती जाऊ शकता परत त्या प्रश्नावरती. पण सपोज 30 मिनिटं होऊन गेले आणि चुकून माझं ते रिव्ह्यू काढायचं स्पेसिफिकली राहिलं, तर ते जे काही मार्क केलं असेल ते कन्फर्म समजून त्याचं व्हॅल्युएशन जे आहे हे केल्या जाईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, त्यांनी हे स्पष्ट निर्देश दिलेले आहे त्याच्यामध्ये. आता जसं फॉर एक्झाम्पल एई जेई साठी सिव्हिल आहे, एई जेईच्या ज्या पोस्ट आहे इलेक्ट्रिकलच्या आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकल साठी सुद्धा, या सगळ्याच एक्झामिनेशन साठी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की ह्या पद्धतीची ग्रुप लेवल टायमर असणार आहे. 24-25 तारीख ही आता जी काही अपडेट आहे त्याच्यानुसार, आणि त्याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर हा असणार आहे. TCS एक्झाम घेणार आहे. निगेटिव्ह मार्किंग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नव्हती. ओके. हॉल तिकीट साधारणतः 8 दिवसा अगोदर तुम्हाला मिळेल असं त्यांनी त्या पर्टिक्युलर नोटेशन मध्ये मेन्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्याच एक्झामसाठी परफेक्ट स्टडी मटेरियल म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीचं फॉर्म्युला शीट्स आणि डेफिनेशन शीट्स आपल्या वेबसाईटवरती हे प्रॉडक्ट अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या पुण्याच्या, नाशिकच्या, नागपूरच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा हे परचेस करू शकता. ओके. जसा पॅटर्न तुमचा सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलला आहे तसाच पॅटर्न तुमचा कशाला आहे, मेकॅनिकलला सुद्धा आहे. मेकॅनिकलमध्ये ज्या काही पोस्ट असतील त्या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला 25 प्रश्नांसाठी 30 मिनिटं असे 4 ग्रुप, आणि एका ग्रुपमधनं दुसऱ्या ग्रुपमध्ये कधी जाल तुम्ही, ज्यावेळेस 30 मिनिटं होईल त्यावेळेस. तुम्हाला एका सेक्शनचा उरलेला वेळ दुसऱ्या सेक्शनला देता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आहे, आणि ह्या अपडेटनुसार आपण आता लक्ष ठेवून राहूया की वेबसाईटवरती ऑथेंटिक फायनल कन्फर्मेशन जी नोटीस आहे डिपार्टमेंटला च्या माध्यमातून किंवा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच ती येईल. पण आपलं एकच काम आहे की आजपासून आपल्याला अभ्यास अजून मोटिवेशनलपणे ॲक्सलरेट करून, आणि ॲक्सलरेट वरती आपल्याला पाय देऊन गती याला द्यायची आहे, जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये आपलं नाशिक महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. थँक्यू.